वो तो आप देख लो आगे क्या होने वाला है. त्यांचा दुसरा सेटअप पण लागलेला आहे एका ठिकाणी जिथे हे दोघं लग्न करतायत. लेट्स सी. मी लग्नाच्या एकाही सीन मध्ये नाहीये. आणि हा मुलगी पळवून नेतो हे काय म्हणजे. मी खाली गाडीत बसलो आणि मी तिला फोन करून बोलावतो, मग ती येते आणि मध्ये पण याल लगेचच येईल लग्न सोहळा. आता तो कोणाचा येईल तो तुम्ही विचार करा. रोल आहे, तू निगेटिव्ह लीड आहेस यात. साहेब देखो की आणि स्टार प्रवाह आहे. मला असं झालं की सोने पे सुहागा स्टार प्रवाह आहे. कोणाला स्टार प्रवाहासाठी. लक्ष्मींच्या पावलांनीच्या मालिकेच्या सेटवर मी आज आहे आणि खरं तर या सेटवर आपण हिरो कोण आहे असा प्रश्न सगळ्यांना वाटत असेल, पण खरा हिरो तर माझ्या बाजूला आहे. म्हणजे हाच खरा हिरो असं म्हणायला हरकत नाही आहे. का रे बाबा, म्हणजे आपल्या रूल रेग्युलेशननुसार हिरोईनला जो पळवून घेऊन जातो तोच खरा हिरो असतो. मग अक्षर हिरो कसा हा प्रश्न मला पडलाय. अक्षर हिरो आहे कारण अक्षर पॉझिटिव्ह आहे आणि मी निगेटिव्ह आहे. त्याच्यामुळे युजली असं होतं ना की निगेटिव्ह लोक खुन्नस खाऊन पळवून घेऊन जातात ना. आणि भावानी मला लहानपणीपासून सगळं जे मला हवं होतं ते त्यांनी मिळवलं आहे. मग मला बदला घ्यायला काहीतरी करायला पाहिजे ना. सो मी बदला घेतोय. आतापर्यंत आम्ही पाहिलंय की हिरोईनला हिरो पळवून नेतो, पण इथे उलट आहे. हो, इथे उलट आहे कारण इट्स अ डेली सोप. तुम्हाला काहीतरी ट्विस्ट पाहिजे ना चांगला. सारखं सतत मालिका चालू राहण्यासाठी आम्हाला ड्रामा पाहिजे. ऑब्व्हियसली ड्रामा पाहिजे. ड्रामाशिवाय काय आहे. ड्रामा तर पाहिजेच. ड्रामा नसेल तर लोक काय इंटरेस्ट घेऊन एवढं बघतील. आणि तीच क्युरिओसिटी लोकांची ठेवायला पाहिजे ना की नक्की काय घडणार आहे, मग हे लग्नात काय होणार आहे. ही क्युरिओसिटी लोकांना खूप आहे. कारण आत्ता आमचे पाठीमागे जे एपिसोड्स येतात त्यात असं लक्षात येतं की नयनाला मी आवडतोय पण नयनाला सगळं त्याच्याबरोबर करायला लागतात, सगळे जे विधी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ते. त्यामुळे खूप लोकांची क्युरिओसिटी. मलाही खूप लोक इंस्टाग्रामवर विचारतात मग काय तुझं आणि तिचं होणार आहे का अद्वैत आणि नयनाचं लग्न आहे. म्हटलं बघा, लोकांचं डीएम वगैरे करून हे देखील प्रश्न विचारतात. वाव, म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून काय, म्हणजे मालिकाच त्याने डीएम मध्येच सगळी मालिका सांगितली, मालिका बघायची कशाला. बघ ऑब्व्हियसली मी पण लोकांना तेच म्हणत असतो किंवा मी Q&A वगैरे खेळतो. मग तेव्हा खूप लोकांचा ह्यावेळी हा प्रश्न होता की आता पुढे सिरियलमध्ये काय होणार आहे, मग कोण तुमचं लग्न होणार आहे का त्याचं लग्न होणार, ह्याची क्युरिओसिटी लोकांना खूप आहे. मी म्हटलं तुम्ही बघा, माझं लग्न होतंय का त्याचं होतंय, त्याचं होईलच, माझं होईल की नाही हे माहिती नाही. पण असं इंटरेस्टिंग डीएम आणि खूप जास्त हसायला आलं ते डीएम पाहून. आणि काही उत्तर द्यावं असं एक कधी कधी कन्फ्युजन असतं ना की यार काय बोलू मी याला. मला सिरियल विषयी असं नव्हतं आलं. मला एकदा एक डीएम माझ्या खूप लक्षात आहे जो आहे एकांनी मला असा मेसेज केलेला की हाय हॅन्सम, यू आर हॅन्सम, यू आर हॅन्सम. आणि आय वॉज लाईक आय शुड टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट का तुम्ही म्हणजे नक्की म्हणायचं काय आहे. मला असं झालेलं की तुम्हाला काय म्हणाय, हाय हॅन्सम, यू आर हॅन्सम. मग तुम्ही आधी हाय हॅन्सम पण म्हणताय आणि परत यू आर हॅन्सम पण म्हणताय. सो मला असं मी फुल कन्फ्यूज होतो याच्यावर काय उत्तर द्यावं. आणि मला खूप हसायला लागलं. मी म्हटलं नक्की काय म्हणायचं आहे या व्यक्तीला, मला तेच कळत नव्हतं कितीतरी वेळ. पण असे खूप फनी काही काही DMs येत असतात एकदम. म्हणूनच मी Q&A खेळतो इंस्टाग्रामवरती. Q&A खेळतो की मी एव्हरी विकेंडची माझी ती ॲक्टिव्हिटी असते इंस्टाग्रामवरची की लोक मला प्रश्न विचारतात त्याची मी उत्तरं देतो. मग मी त्यांना उलटी पण कधी कधी उत्तरं देतो. मी त्यांना छान, आता जरा मी चांगली उत्तरं देतो. आता मी कारण उलटी उत्तरं उद्धट खूप उत्तरं देतो मी कधी कधी लोकांना. पुण्याचा आहे ना मी. मेनली पुण्याचा नाही आहे पण मी गेले खूप वर्ष पुण्यात राहतोय त्याच्यामुळे तो आय गेस उद्धटपणा आलाय ना, त्यामुळे तो थोडासा उद्धटपणा माझ्यात आलाय. आणि मग उगीच काहीतरी कोणी फालतू प्रश्न विचारले की त्यांची उडवायची थोडीशी. मला असं एक ऐकायचं एक उत्तर असं. ओ गॉड, असं वेळ लागतो पुणेकरांना, एवढा वेळ लागतो पुणेकरांना येतात. सो मला वाचून एखाद्या वेळेस हायलाईट मध्ये वगैरे माझ्या तो असेल काहीतरी. तर एक डीएम एवढा उद्धटपणे बोलतो ते एक तर डीएम असं सहज आठवू शकतो. नाही, एकतर DM म्हणजे आता लोक काहीतरी विचारतात तुम्हाला, मग तुम्ही हे असं का नाही करत. लोक म्हणतात, मी तुम्हाला सजेशन द्यायला जातात की तुम्ही हे स्किन केअर रुटीन करून बघा, तुम्ही ते स्किन केअर रुटीन. मग आपण लोकांना म्हणतो माय लाईफ माय रूल्स. तुम्हाला विचारले कोणी नाही. प्रेमाने सांगतात ना काही. कधी कधी नाही प्रेमाने सांगत. प्रेमाने नाही सांगत. प्रेमाने सांगण्यातला आणि तुम्हाला उगाच काहीतरी सजेशन देत आहेत हा फरक तुम्हाला कळतो वाचून मेसेज की हे उगाच सांगतात तुम्हाला. मग जरासं मग शांत होतात ना. नंतर मग ते पुढचे फार प्रश्न विचारतात आणि एकच माणूस 5-5 प्रश्न विचारतो. एवढे नाही उत्तर देणार मी तुम्हाला, एकाच प्रश्नाला कुठल्या तरी उत्तर देईन. किती रूढ आहे बघा हा, किती रूढ आहे हा. बघ, म्हणूनच मला विलनचं कॅरेक्टर दिलंय ना इथे.
असं मला सांग, मालिकेत आता पुढे खूप गंमत येणार आहे, कारण की तूच हिरोईनला पळून घेऊन गेलायस. त्यामुळे आता लग्नात कोण बसणार, कसं होणार लग्न, डेफिनेटली अद्वैताने येणार आहे. सांगून टाक रे, स्टार प्रवाह आपलंच आहे. हा मग ठीक आहे, स्टार प्रवाह आपलंच असेल तर मग ठीक आहे. तू आहेस तर स्टार प्रवाह आपलंच आहे ना, हो आपलंच आहे, एकदम आपलंच आहे. त्यामुळे सगळी स्टोरी रिव्हील करून. अगदी लगेच लगेच लगेच. सो आत्ता तरी एवढंच होणार आहे. पुढचं मग पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये मी पुढचं सांगेन. याला म्हणतात खडूस पुणेकर. खरं तर मी पुणेकर नाही आहे. पुण्यातली खूप माणसं ऑफेंड होतील मी जर पुणेकर म्हणाल तर. मी खरा आहे इचलकरंजीचा, फक्त मी गेले 8-9 वर्ष पुण्यात राहत होतो, त्यामुळे तो जर असा खवचटपणा माझ्यात आलेला आहे असं म्हणाल काही हरकत नाही. असं पण ठीक आहे, डेफिनेटली. पण आता खरंच मजा येणार आहे मालिका बघायला, कारण की जेव्हा अशी सिच्युएशन येते तेव्हा डेफिनेटली तो जो गोंधळ त्या मंडपात असतो, म्हणजे बाकीच्यांना तर माहीत नाहीच आहे काय होणार काय नाही, पण ते नवरा बायकोमध्ये किंवा बाकीच्या ज्यांनी ही साजिश केलेली असेल त्यांना हे माहिती असतं. आणि तेव्हा ते लपवणं किंवा त्या सगळ्या गोष्टी लपवून कसं पुढे ती वेळ मारणं, हे याच्यामध्ये खरी मजा आहे. आणि ते शूटिंग करताना डेफिनेटली तुम्हाला सगळ्यांना मजा आली असणार. ऑनेस्टली मी सांगू तुला, मी लग्नाच्या एकाही सीनमध्ये नाही आहे. मी लग्नाच्या एकाही सीनमध्ये नाही आहे. हा मुलगी पळवून नेतो, हे काय म्हणजे? मी खाली गाडीत बसलो आणि मी तिला फोन करून बोलावतो, मग ती येते आणि मग आम्ही निघतो. लग्नामध्ये नाहीच आहे. लग्नामध्ये एकाही सीन मग एवढ्या सजला तुझलं कशाला? कारण घरातनं बाहेर पडताना तर मी लग्नासाठीच बाहेर पडलोय ना, मग पुढे जाऊन मी बाकीचे कांड केले. पण मी घरातनं निघताना घरातनं लग्न ह्याच्यातच बाहेर पडलोय. असं काही नाही ना की तिला पण घेऊन तू पण लग्नाच्या गेटमध्ये, ती पण लग्नाच्या गेटमध्ये, चला अभी शादी कर लेते. वो तो आप देख लो आगे क्या होने वाला है. त्यांचा दुसरा सेटअप पण लागलेला एका ठिकाणी जिथे हे दोघं लग्न करतात. लेट्स सी. कळलेलं. त्यामुळे या मालिकेत 2 लग्न, एकाच वेळेला 2 लग्न पाहायला मिळणार आहे अशी छान. आरपी सगळ्यात हा येणार आहे. एवढा हॅपनिंग ड्रामा कुठे मिळतो का आपल्याला बघायला? एक कार्यालयात एक बाहेर लग्न. मग बघा, यालाच म्हणतात मालिका आणि यालाच म्हणतात याला म्हणतात डेली सोप अँड ड्रामा. नेक्स्ट लेवल ड्रामा. ही सुरुवात आहे. हो, ही सुरुवात आहे. अजून ही फक्त सुरुवात आहे. पुढे जाऊन परत लग्न सोहळा कधी येईल तेव्हा तुम्ही यालच ना परत. का मध्ये येऊ की आम्ही? मध्ये पण याल, लगेचच येईल लग्न सोहळा. आता तो कोणाचा येईल तो तुम्ही विचार करा. अजून त्याने ट्विस्ट टाकलेला आहे की अजून एक लग्न सोहळा होणार आहे, त्यामुळे ऑलरेडी तो होऊ शकतो. डीओपी त्यांनी सगळी स्टोरी रिव्हील केलेली आहे. प्लीज कुठे ते सगळे, त्यांना सगळ्यांना बोलूया. तुमचा जर इंटरव्ह्यू लवकर आला ना, लग्न टेलिकास्ट व्हायच्या आता लगेच अपलोड करणार आहे मी हा इंटरव्ह्यू, लगेच. लंडन कर. बरं, मला काय सांगशील, ही मालिका जेव्हा पहिल्यांदा तुला ऑफर आली या मालिकेची, किती एक्सायटेड होता आणि किती मजा आली? पहिल्यांदा ह्या मालिकेसाठी मला विचारलं तेव्हा एकतर मी ऑलरेडी एक झी मराठीची सिरियल करत होतो. सो ती संपत आलेली माझी आणि मी काम शोधतच होतो की आता काय, असा हा प्रश्न माझ्यासमोर आलेला होता की आता आपल्याकडं काय काम आहे दुसरं. तोपर्यंत मला यांच्याकडून फोन आला आणि मग मी विचारलं की कॅरेक्टर काय. मग ते म्हणाले निगेटिव्ह आहे. मग मी म्हटलं बापरे, परत निगेटिव्हच प्ले करायचं आहे का मला? मग ते म्हणाले हो, यात निगेटिव्हच प्ले करायचं, पण एक प्राईम रोल आहे, तू निगेटिव्ह लीड आहेस यात. सो आय विल लाईक ओके. आणि स्टार प्रवाह आहे. मला असं झालं की सोने पे सुहागा, स्टार प्रवाह आहे, कोणाला स्टार प्रवाहासाठी नाही काम करायचं. आणि एखाद्या सिरियलपासून सुरुवातीपासून असणं ही एक वेगळीच सगळी प्रोसेस असते जी तुम्हाला त्यातनं खूप शिकायला मिळतं. कुठेतरी तुम्ही एखादा ट्रॅक येतो आणि नंतर तुम्ही एंटर झालेला असला की तुम्हाला ते परत तुमची केमिस्ट्री जमायला, ते बॉन्डिंग व्हायला ते खूप वेळ जातो. सो मला असं वाटतं की आय एम व्हेरी लकी की मला ही सिरियल मिळाली आणि ही सिरियल छान चालू आहे आणि खूप एपिसोड्स होणार आहेत आमचे आणि आमचा खूप TRP भारी येणार आहे. आणि काय होतं ना, मध्ये जेव्हा एंट्री होते अचानक तेव्हा ती लवकर एक्झिटही होते. तो प्रॉब्लेम असतो की ते कॅरेक्टर ना प्राईम व्हायचे चान्सेस खूप कमी असतात. मध्ये एखादा ट्रॅक जर एंट्री असं तुम्ही केला तर ते प्राईम व्हायचे चान्सेस खूपच कमी असतात. म्हणजे डिपेंड्स की तो होईल की नाही, तुम्हाला याची गॅरंटी नसते. पण इथे तुम्ही जेव्हा सिरियलमधल्या कोर फॅमिलीमध्ये असतात तेव्हा तुम्हाला माहिती असतं की मी एक प्राईम कॅरेक्टर आहे, ह्या घरात माझा एक से असणार आहे प्रत्येक सिच्युएशनवरती, जो खूप इम्पॉर्टंट असतो. मला सांग, तुला ऐकायचं, तुला पॉझिटिव्ह हिरोचं भूमिका करण्याची खूप आतुरतेने इच्छा आहे? हो आहे. म्हणून जशी अभिनेत्री पळून घेऊन जातो. हो,
हो म्हणजे मी ह्या सिरियल नंतरच्या सगळ्या एटलीस्ट फील तो मिल जाए भाई मैं हीरो हूँ करके मैंने लड़की हीरोइन को भगा के लेके गया. नो बट मला असं वाटतं की विलन जास्ती अट्रॅक्टिव्ह असतात हिरोपेक्षा. उगाच तुला मी हिरो नाही बोलली इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला. हिरो आहेच मी मग आहेच, फक्त 2 शेड्स डिफरंट आहेत आमच्या हिरोच्या. अद्वैत एक शेड आहे, मी एक शेड आहे. ती एक एक्साइटमेंट आहे तुझ्यामध्ये, जसं तू एका साईडला म्हणतोसही की नाही मला नेगेटिव्ह करायची आहे आणि एका साईडला म्हणतो नाही पॉझिटिव्ह मला हिरो म्हणून पण करायची. पुन्हा एकदा नेगेटिव्ह आली माझ्या वाट्याला. पुन्हा एकदा निगेटिव्ह आली तर आय डोंट थिंक सो मी करीन ह्याच्यानंतर. म्हणजे मी विचार करीन किती ते प्राईम आहे आणि किती त्याला स्कोप आहे ह्याच्यावरती डिपेंड करतं. पण सिमिलर म्हणजे सिमिलर काय म्हणता येईल सिमिलर साईड असेल तर मग मी नाही करणार. अजून काय असतं नेगेटिव्हमध्ये, काय असतं म्हणजे एक तर रोहित शेट्टीचा नेगेटिव्ह करायचा असेल तर त्या गाड्यांना खूप खर्च होईल आपल्याला, तो परवडणार नाही आणि मडसारख्या ठिकाणी तर अजिबात नाही परवडणार. त्यामुळे अजून किती नेगेटिव्ह म्हणजे काय तुला काय गाड्या उडवायच्या आहेत, काय करायचं? मला असं वाटतं की एखाद्या हिस्टॉरिकलमध्ये वगैरे मला निगेटिव्ह करायला आवडेल. निगेटिव्ह करायला लागेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या एखाद्या पिक्चरमध्ये जर मी काम केलं तर मला माहिती आहे की मला त्यांच्या साईडचं काम मिळणं खूप अवघड आहे. मला इकडच्या साईडचं काम म्हणजे मुघलांच्या साईडचं काम करायचं चान्स एक वेळ मिळू शकतो जास्ती, कारण माझा लुक त्या टाईपचा आहे त्यामुळे तो जरासा जाऊ शकतो. सो मला असं वाटतं की हिस्टॉरिकलमध्ये वगैरे मला मजा आहे. आणि एखादा असा ॲक्शन थ्रिलर वगैरे काहीतरी असेल जिथं मी खुनी आहे आणि अशा गोष्टी आहेत तर मला आवडेल करायला निगेटिव्ह इन दॅट केस. त्या मराठी मालिकेत एवढ्या लेवलला खून करावापर्यंत गेले नाही, एवढे इथपर्यंत नाही गेले. माहिती नाही का खून बिन मी करणार कोणाचे असेल तर माहिती नाही मला. 7 खून वगैरे असं काही नाही आहे त्यामुळे सध्या छान छान आहे सगळं. सो थँक्यू सो मच. मजा आली तुझ्याबरोबर गप्पा मारून आणि अशाच छान छान ड्रामा मोठे मोठे घेऊन ये जेणेकरून प्रेक्षकांना मजा येईल. पण त्याने एक गोष्ट रिव्हील केली, 2 लग्न होतात, एक मंडपात होते आणि एक गाडीमधून हा पळून घेऊन जातोय तिच्याबरोबर तो एक लग्न करणार आहे. सो एका वेळेला 2 लग्न. मी सांगितलंय मी फक्त किडा सोडलाय, तो कुठल्या दिशेने जाणार हे माहिती नाही. त्याने अजून एक बोललाय तो, अजून एक 3रं लग्नही पाहायला मिळणार. 3 भाऊ आहेत म्हटलं 3 लग्न होणारच ना. 3 बहिणी आहेत, 3 भाऊ आहेत, 3 लग्न होणारच आहेत. मी काही वेगळं सांगितलंच नाही. ते आता मालिका पाहिल्यावर कळेल की याचंच पुन्हा अजून एक ह्याचीच 3 लग्न होत आहेत का. यू नेव्हर नो. त्याने अशी पुढी सोडली आहे. नो लोक लगेच म्हणतील होतील पण याची 3. सो थँक्यू सो मच. मजा येते गप्पा मारून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.